नमस्कार सर्वांना। आज आपण बनवणार आहे फोटो प्रिंट केक। ठीक आहे, मी आहे पल्लवी आणि आपल्या पल्लवी बेकिंग अँड कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहे फोटो प्रिंट केक हाफ केजीचा। ठीक आहे, तर हाफ केजीचा फोटो प्रिंट करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या त्या मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, तर व्यवस्थित लक्ष देऊन ऐका। इथे मी घेतलेली आहे हाफ केजीची फोटो प्रिंट, ती व्यवस्थित कट करून घ्यायची। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे सर्व साईडचं जे राहिलेलं आहे ते पण यूज करू शकतो आपण, बट जास्त वेळ ते टिकत नाही, 4-5 तास फक्त राहतं। जर त्याच वेळेस कोणती दुसरी ऑर्डर असेल तर त्या केकवरती आपण ते नाव टाकायला वापरू शकतो। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ही अशी आपण फोटो प्रिंट कट करून घ्यायची आहे व्यवस्थित। आणि फोटो प्रिंट लावल्याच्या नंतर केक कधी फ्रीजमध्ये ठेवायचा नाही, कारण केक जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर काय होतं की त्याला स्वेटिंग व्हायला सुरुवात होती। तर नेहमी काय करायचं, फोटो प्रिंट लावताना केक आधी 2-3 तास सेट करून घ्यायचा, नंतर त्याच्यावरती आपण फोटो प्रिंट लावणार आहे। ओके, तर हा मी केक आधी सेट करून घेतलेला आहे, त्याच्यानंतर मी त्याच्यावरती ही फोटो प्रिंट लावणार आहे। आणि मग तो आपण कस्टमरला द्यायचा आहे। आणि कस्टमरला दिल्याच्या नंतर पण त्यांना सांगायचं की आपण त्याच्यावरती जी फोटो प्रिंट लावली आहे, त्याच्यामुळे तुम्ही ज्या वेळेस कटिंग करणार त्याच वेळेस मला कॉल करा, नंतर द्यायच्या वेळेस ती फोटो प्रिंट लावून केकला डेकोरेट करून द्यायचं आहे। इथे मी घेतलेला आहे स्टार नोझल। ठीक आहे, तर स्टार नोझलने पूर्ण व्हाईट बॉर्डर बनवून घेतलेली आहे आणि खाली पण आपण एक बॉर्डर बनवायची आहे। तर कधी पण कस्टमरला द्यायच्या आधी फक्त 10 मिनटं आधी केकवरती फोटो लावायचा आणि लावल्याच्यानंतर केक फ्रीजमध्ये ठेवायचा नाही। आणि हे इन्स्ट्रक्शन कस्टमरला पण सांगायचे की जर तुम्हाला फोटो प्रिंट केक फ्रीजमध्ये ठेवला तर मेल्ट होण्याची शक्यता असते, म्हणजे वरची जी प्रिंट आहे ती मेल्ट होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे केक फ्रीजमध्ये ठेवू नका। तर अशा प्रकारे इथे केक फोटो प्रिंटवाला आपला झाला आहे रेडी। लुक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हा आपला फादर डेचा स्पेशल केक। बाय।